साबुदाणा बटाटा पापड कसे बनवले ते पाहूया। मी साधारण अर्धा किलो साबुदाण्यांसाठी 1.25 किलो बटाटे घेतलेत। साबुदाणे चांगले भाजून मिक्सरला बारीक करून घेतले। बारीक केलेले साबुदाण्यांच्या पावडरवरती थोडं पाणी शिंपडून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले ते। पाणी जास्त नाही घालायचं, पाणी फक्त शिंपडायचं आणि साबुदाण्याची पावडर ओली करून घ्यायची। आता ते बाजूला ठेवून आपण बटाटे उकडायला ठेवूया। बटाटे उकडले की त्याची साल काढून घेऊ। तोपर्यंत अर्धा तास वेळ साधारण होऊन जातो आपला। मग आता ती भिजवलेली पावडर आणि बटाटे त्याच्यावरती किसून घेऊ। आणि आता आपल्या चवीनुसार आवडीप्रमाणे लाल तिखट, तुमच्या आवडीप्रमाणे हिरवं तुम्हाला टाकायचं तिखट हिरव्या मिरचीचं तर टाका आणि चवीनुसार मीठ टाका। आणि साबुदाण्यांबरोबर लाल मिरच्या जरी बारीक केल्या तरी होतात, तुम्हाला जर पावडर वापरायची नसेल मिरची पावडर तर। आता हे सर्व एकजीव करून मिक्स करून घेऊ आणि एक 10-15 मिनिटांसाठी ठेवून देऊया झाकून। आता आपले हे मिश्रण सर्व पापडासाठी मस्त भिजलंय, मऊ असं तयार झाले। तर याचे छोटे छोटे गोळे करून पुरी यंत्रावरती प्लास्टिक पेपरनी दोन्ही साईडने प्लास्टिक पेपर लावून एक एक लाटी ठेवून पापड तयार करून घेऊया। तुमच्याकडे पुरी यंत्र नसेल तर तुम्ही लाटून सुद्धा हे पापड करू शकता। त्यासाठी प्लास्टिक पेपर लावा आणि पाण्याचा हात लावून एक एक लाटी लाटून घ्यायची। तेलाचा वापर करू नका शक्यतो, तेल वापरलं की आपले ठेवणीच्या पदार्थांचा कोमट वास येतो, म्हणून तेल नाही वापरलं तरी पण पापड छान होतात, हाताला चिटकत नाही। आणि आता हे सुकवून घेऊ। फॅन खाली पण एका दिवसात छान सुकतात। मग दुसऱ्या दिवशी आपण हे उन्हामध्ये थोडा वेळ एक दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊ। आता आपले पापड सुकवून चांगले तयार झालेले आहेत। तर आपण तळून पाहूया। मस्त कुरकुरीत, क्रिस्पी आणि टेस्टी छान झालेत पापड। तुम्ही पण करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ते। साधारण 1.25 किलो बटाट्यासाठी मी अर्धा किलो साबुदाणे वापरले। धन्यवाद।